राजकारणात अशा बऱ्याच समजुती आहेत, समज गैरसमज किंवा अंधश्रद्धाही म्हणता येते. त्यातलीच एक ती म्हणजे बीडचं पालकमंत्रीपद हे अनलकी असतं म्हणे. जो कोणी आमदार मंत्री बीडचा पालकमंत्री बनवला जातो त्याचा पुढच्याच निवडणुकीत पराभव होतो. आता पंकजा मुंडेंचं एक उदाहरण ताजं आहे. धनंजय मुंडेंना पराभव नाही पाहावा लागला, पण सत्तेपासून काही काळ लांब राहावं लागलं होतं. त्यानंतर आता अतुल सावेंना या पालकमंत्री पदाचा भार सोपवला गेला आहे. आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा हा शापित सोटा त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये आपली आमदारकी राखू देईल का, हा प्रश्न औत्सुक्य निर्माण करणार आहे. जनरली अतुल सावे ज्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून मागच्या 2 टर्म जिंकून आलेले आहेत, त्या मतदारसंघाची खासियत अशी आहे की इथला विजयी उमेदवार फारशा मोठ्या मताधिक्याने जिंकून वगैरे येत नाही. अगदी 2004 साली काँग्रेसचे कल्याणराव काळे निवडून आले होते, तेव्हा त्यांच्या आणि भाजपच्या हरिभाऊ बागडे यांच्या मतांमध्ये 9,000चा फरक होता. 2014ला अतुल सावे जिंकले तेव्हा त्यांना 64,000च्या आसपास मतं मिळाली होती आणि MIMचे जे कादरी होते त्या कादरींना 60,000 मतं मिळाली होती. म्हणजे फरक हा फक्त 4,000चा होता. मताधिक्य जे होतं त्या मताधिक्याची एकूण टक्केवारी होती 4.2%. त्यानंतर 2019ला सावेंनी त्याच MIMच्या कादरींवर 13,000 मतांनी विजय मिळवला, पण त्यांचं पर्सेंटेजही त्यावेळेला 7.13% होतं, 7.13. हा विजय काही आश्वासक म्हणावा असा नव्हता. त्यामुळे 2024ला नेमकं सावेंच्या नशिबाला या पालकमंत्रीपदाचा नाट लागणार की त्यांचं मागच्या टर्मचं कार्य, त्यांचं सहकार मंत्री असतानाचं कार्य, गृहनिर्माण मंत्री म्हणून आता केलेलं काम मतदारांच्या पसंतीस उतरेल का, हे पाहावं लागेल. तसं पाहिलं तर राजकारणात अशा अंधश्रद्धा कोणते आमदार खासदार मनावर घेतात आणि कोणते या समजुतींना फाट्यावर मारतात, यावर आपण आज का चर्चा करत आहोत. तर अशीच एक समजूत प्रचलित आहे की जो आमदार, जो नेता महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री होतो त्याच्या पुढच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागतो. चांगला धावता पळता माणूस रांगायला लोळायला लागतो. याचं एक उदाहरण आपण विनोद तावडेंचं देऊ शकतो. पण तावडेंनी त्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धांवर जे त्यांच्यावर आलेलं आसमानी संकट परतवून लावत आपण राजकीय मुत्सद्देगिरीत किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवून दिले. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करत केंद्रात ज्या तोंड देखल्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या जबाबदाऱ्या तावडेंनी लिलया पेलल्या आणि आता ते राष्ट्रीय पातळीवरचे भाजपाच्या थिंक टँकचे सभासद बनले. पुढच्या काळात कधी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री जो मराठा समाजाचा असावा अशा चेहऱ्याची शोधाशोध झाली तर त्यात विनोद तावडे ही केंद्राकडून पहिली पसंती असणार आहे. तर मित्रो, राजकारणातल्या अंधश्रद्धा या कधी कधी खऱ्या ठरत आल्या आहेत, तर बऱ्याचदा त्या अंधश्रद्धांना काही नेत्यांच्या जबर इच्छाशक्तीनं फेल ठरवलेलं आहे. पण मी आज या अंधश्रद्धा का उकरून काढतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तेव्हा या प्रश्नांचं उत्तर पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार DG9. मित्रांनो नमस्कार. अंधश्रद्धा, जादूटोणा, करणी, जारण मारण याबद्दलच्या अनेक सुरस कहाण्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला ऐकायला मिळतात. राजकारणी लोक हे काही बाबा महाराजांचे भक्त असतात, बुवांचे. ते महाराज सांगतील तसंच वागतात. त्यांनी दिलेल्या राशीच्या रत्नांच्या अंगठ्या, लॉकेट्स, तावीज असं काय काय वापरत असतात. त्यांनी सांगितलेल्या मुहूर्तावर कामांना सुरुवात करतात. महत्त्वाच्या फायलींवर सह्या करण्याची वेळही बऱ्याचदा हे बाबा बुवाच त्यांना सांगतात. मग हळूहळू होतं असं की या फायली ज्यांच्यावर मंत्राला सही करायची असते त्या फायलीसुद्धा व्हाया बाबा बुवा महाराज यायला लागतात. बाबा 4-2 वर्षात अब्जाधीश होऊन जातो. हा झाला एक विषय जो सर्वसामान्यांना चांगलाच ठाऊक आहे, मी काही नवीन सांगत नाही. तुमचा आमदारही असंच काहीसं वागतो का हे जरा निरीक्षण करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. हा एक वेगळा भाग आहे. तर राज्याचा शालेय शिक्षण मंत्री हा पुढच्या प्रवासात ढेपाळतो. म्हणजे एकदा का तो शिक्षण मंत्री झाला, शालेय शिक्षण मंत्री, की त्याचा पुढचा राजकीय प्रवास हा ढेपाळलेला असतो. या एका प्रवादावर आज आपण बोलणार आहोत. सध्याचे शालेय शिक्षण मंत्री आपल्या काही निर्णयांमुळे वादग्रस्त बनता वाचलेले आहेत. अलीकडेच एका कोमल रामपूरकर नावाच्या कुठल्या तरी तरुणींनी त्यांच्यावरती बरेच आरोप केले की त्यांनी काहीतरी शिक्षक भरतीची काही आश्वासनं दिली होती, ती पूर्ण झाली नाहीत वगैरे.
मागे त्यांनी भ्रष्टाचार होऊ नये या सदिच्छेनं जिल्हा परिषदेच्या शालेय गणवेश वाटपाबद्दल जो GR काढला होता, त्यामुळे जे गणवेश निर्माते अडचणीत आले होते आणि त्यामुळे मागच्या जून महिन्याच्या उत्तरार्धात त्यांच्याकडे जो स्टॉक मोठ्या प्रमाणात तयार होऊन पडला होता त्या गणवेश बनवणाऱ्यांकडे, तो उचलला गेला नसता तर त्यातल्या काही छोट्या व्यापाऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या असत्या. पण तिथवर ते प्रकरण गेलं नाही. सामोपचारानं गणवेश पुरवठ्याचा तिढा सुटला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते असणारे दीपक केसरकर आपलं काम इमानीतबारे करत आहेत, पण तरीही त्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल आता साशंकता वाटू लागली. त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत असं जाणकार सांगतात. जाणकार म्हणजे कोण? जे लोक मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले, IAS अधिकाऱ्यांच्या केबिन्स याच्या बाहेर घुटमळत असतात किंवा काही थेट आत बसलेले असतात त्या केबिनमध्ये. आत बसणारे फारच कमी आहेत, पण जे आहेत ते सध्या याच सुरात बोलतात की केसरकरांना 2024ची निवडणूक जड जाणार आहे. ते ज्या पक्षात आहेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, ते ज्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्या पक्षात राहून त्यांना त्यांच्या मतदारसंघातून निवडून येणं कठीण वाटू लागले. आणि म्हणूनच दीपक केसरकर हे परवा भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जाऊन भेटले. ही भेट खरं तर सदिच्छा भेट होती असं म्हणतात. सिंधुदुर्गातले काही BEd झालेले विद्यार्थी जे नोकरीसाठी झगडत आहेत, ते राणेंना भेटायला त्यांच्या कणकवलीच्या बंगल्यावर येणार होते. त्यांचा प्रश्न राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी समजून घ्यावा, यासाठी राणेसाहेबांनीच केसरकरांना बोलावून घेतलं होतं असं खुद्द केसरकर पत्रकारांना सांगत होते बरं का. आणि असं असलं तरी शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे सध्या प्रचंड तणावाखाली वावरत असून त्यांना आगामी राजकारणाचे वेध लागलेले आहेत. त्यांना त्यांचं भवितव्य अंधकारमय वाटतंय की काय, अशा अनेक शंका कुशंका नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्या भेटीनं उपस्थित झाल्यात. काहींच्या मते हतबल केसरकर आपल्या पुढच्या राजकीय प्रवासाला अभय मिळावं, एक बूस्ट मिळावा म्हणून नारायण राणेंना भेटले असावेत, असा कयास काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केला. पण मला यात आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की केसरकर यांच्यासारख्या वरवर व्हाईट कॉलर, सुसंस्कृत वाटणाऱ्या सरळमार्गी मंत्र्यांनी सावंतवाडीचा नगराध्यक्ष होण्यासाठी, नंतर आमदार होण्यासाठी ज्या नारायण राणेंची मदत घेतली होती, राणे केसरकरांचे गॉडफादर आहेत असं तेव्हा जिल्ह्यात बोललं जायचं, राजकीय गॉडफादर, त्याच केसरकरांचं 2009 नंतर काही वर्षातच राणेंशी फाटलं. एवढं फाटलं की नारायण राणेंशी टोकाचे मतभेद झालेल्या केसरकरांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राणेंच्या राजकीय दहशतीबद्दल जोरदार प्रचार मोहीम राबवली. या पार्श्वभूमीवर राणे केसरकर यांची ही राजकीय भेट आजची अत्यंत महत्त्वाची असल्याचं बोललं जातं. कारण 2009मध्ये दीपक केसरकर आमदार झाल्यानंतर नारायण राणे यांच्याशी 2-3 वर्ष त्यांचे सलोख्याचे संबंध होते. मात्र यानंतर या दोघांमध्ये राजकीय खटके उडायला सुरुवात झाली. मी सुद्धा पालकमंत्री होऊ शकतो अशा प्रकारची विधानं दीपक केसरकर करायला लागले होते. आणि 2014मध्ये एवढं फाटलं की त्यांनी पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. दीपक केसरकर हे राणे विरोधात बंड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. पुढच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांना पराभूत करण्यासाठी नारायण राणेंनी काँग्रेसचे उमेदवार जे होते बाळा गावडे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली होती. त्यावेळी राणेंनी केसरकरांना शिकस्त देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. आणि असं असतानाही केसरकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. 2014 साली युतीची सत्ता आली आणि दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. एकाच जिल्ह्यात असल्यानं प्रत्येक वेळी दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला. आणि हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला होता. केसरकरांनी राणेंचा गुन्हेगारी इतिहास उकरून काढत त्यांच्या विरोधात गेलेले काही लोक कसे गायब झाले या मुद्द्यावर रान उठवलं होतं. हा मुद्दा चांगलाच गाजला होता आणि राणे कणकवलीतून पराभूत झाले होते. वैभव नाईक यांच्या विजयामागे केसरकरांचा जोरदार प्रचार होता जो राणेंच्या विरोधात गेला होता. राणे हरले, पण 2019ला पुन्हा दीपक केसरकर हे विधानसभेवर निवडून गेले. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना यावेळी मंत्रिपद दिलं नाही. पण गेल्या 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं आहे त्यानंतर दीपक केसरकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या बंडानंतर ते अक्षरशः एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातले ताईत बनले आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते झाले. याशिवाय शालेय शिक्षण मंत्री पदही त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतले. जग इकडचं तिकडे होईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत राणे यांच्या घराची पायरी चढणार नाही अशा प्रकारची विधानं करणाऱ्या दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात मनोमिलन होणार नाही असंच सगळ्यांना वाटत होतं कालपर्यंत. पण सध्या सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरण पाहता केसरकरांनी ज्या नारायण राणेंना श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर
अंकुश राणे यांच्या तथाकथित खुनाबद्दल किंवा त्यांच्या अचानक गायब होण्याबद्दल दोषी ठरवून त्यांच्या राजकीय दहशतवादाचा मुद्दा तापवला होता. त्याच दहशतवादी नारायण राणेंच्या दारात केसरकरांना पाहून काल सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पण त्यामागे बीएडचे विद्यार्थी किंवा त्यांच्या नोकऱ्या किंवा राज्यापुढचे प्रश्न, सिंधुदुर्गाच्या विकासाच्या चर्चा नक्कीच नव्हत्या. तर केसरकरांची रुळावरून घसरलेली राजकीय रेलगाडी सावरण्यासाठी त्यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे राजकीय गॉडफादर आठवले असावेत असंच म्हणता येईल. नारायण राणे पुन्हा आठवलेत केसरकरांना. मित्रो, तुम्हाला काय वाटतं? मालवणात कुठली तरी वेगळीच राजकीय समीकरणं येत्या काळात पाहायला मिळणार आहेत का? की सगळेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीनुसार निवडणुका जिंकून घेण्याचा प्रयत्न करतील? काय वाटतं तुम्हाला? राजकारणातल्या अंधश्रद्धा सगळ्यांनाच लागू होत नाहीत हे खरं मांडलं तरी या अंधश्रद्धेनं तात्पुरते गळपटून जाणारे राजकारणी आपल्याला सध्या पाहायला मिळतात. बघूया पुढे काय होतंय. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार TG9. धन्यवाद. नमस्कार.